तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजले आहेत, म्हणजे सकाळी 6 वाजता उठली आहे मी. 6 वाजता उठून सर्व स्वयंपाक केलेला आहे. आज मला खूप जास्त मूड होता स्वयंपाक करायचा, त्यामुळे मी सगळंच केलं, भाजी चपाती भात वरण वगैरे. आणि आत्ता तयार झाले. आत्ता 7:30 वाजलेत. आता मला निघायचं आहे कारण माझी बस आहे 8ची. तर मला पोचलं पाहिजे. त्याच्या अगोदर मला नाश्ता करायचा आहे. तर एवढा स्वयंपाक केल्यानंतर नाश्ता असा मला काहीतरी गरम गरम काहीतरी खाऊ वाटतंय. तर आता बस स्टॉपला जाऊनच मी तिथे छान पोहे खाईल आणि गरमागरम चहा पिईल, कारण आता खूप लेट झालेला आहे. स्वयंपाक तर सगळा रेडी आहे, पण मग आता म्हटलं परत पोहे वगैरे करत बसल्यावर खूप वेळ जाईल आणि आज मस्त पोह्यांवर तरी टाकून असे पोहे छान खायचे आहेत. म्हणून म्हटलं की नाश्ता नको करायला इथे, तर फक्त स्वयंपाक करून आपण निघावं. तर सगळ्यात महत्त्वाचं हे तर झालं माझ्या गप्पा. लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि व्लॉग कंटिन्यू करा. शेवग्याची भाजी करण्यासाठी मी इथं कांदा, टमॅटो, त्याच्यानंतर मिरची, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट आणि तसंच सगळे मसाले, लाल तिखट, हळद वगैरे सगळं, धनेपूड सगळंच टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. जे तुमचे घरचा मसाला आहे तो पण टाकायचा आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे टाकलेले आहेत. तर हे सगळं मिश्रण एक मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि असं वाटण तयार केलेलं आहे. खोबरं पण टाकू शकता तुम्ही. तर ही पद्धत मी काय डायरेक्ट तेलात कांदा तळण्यापेक्षा डायरेक्ट ह्याच्यातच आधी वाटण करून मग छान हे वाटण परतून घेणार आहे तेलामध्ये. जेव्हा घाईचं काम असते त्यावेळेस असंच करायचं. ज्यावेळेस वेळ नसतो कांदा तळत बसायला, त्यावेळेस आधी सगळं मिश्रण एकजीव करून आपलं मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आणि मग ते तेलात छान परतून घ्यायचं. तर छान तेलात परतून घ्यायचं, परंतु तेलात छान परतलं तर छान लागते भाजी. आणि ह्याच्या शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे घट्टपणा येण्यासाठी. तर टमॅटो कापून ठेवलं आहे, कोथिंबीर, लसूण हे सगळं मी वरणासाठी केलेलं आहे. आणि शेवग्याच्या शेंगा छोटे छोटे काप केलेले आहेत. इकडे आपलं तेल तापते, त्या तेलात हे वाटण टाकायचं आणि तसंच हे पण छान तेलात परतून घ्यायचं. हे पण छान शिजलं पाहिजे तर भाजी छान लागेल. तुम्ही बघू शकता इथे मी कोथिंबीर आणि ते सगळं टाकलेलं आहे. आता ही छान भाजी शिजवून घ्यायची. त्याला छान आता हळूहळू त्याला तरी यायला सुरुवात होईल. तर ही छान उकळली भाजी की मी तुम्हाला दाखवते उकळत आल्यानंतर. तर इथं आपली शेवग्याची भाजी झालेली आहे, शेवग्याच्या शेंगाची भाजी. त्याच्यानंतर इकडं आपलं वरण उकळत आहे. वरण पण छान झालेलं आहे. इकडं चपात्या करून ठेवलेल्या आहे. तर अशा प्रकारे सकाळचा स्वयंपाक रेडी आहे. तर आमचे आहो आता आवरायला गेलेले आहेत आणि आता पटकन निघायचं आहे. आता माझे क्लास, आता मग तुम्ही म्हणताल असेल क्लास झाला की नाही, कोर्स झाला की नाही, खूप जणांचे कमेंट असतात. तर ऑलमोस्ट माझा क्लास संपलेला आहे. एकच दिवस राहिलेला आहे, तो म्हणजे एक्झाम डे राहिलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही जाऊन तिथे प्रॅक्टिस करतो. तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अशी जी सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सला मी धरून चालते की जोपर्यंत जेवढी आपण प्रॅक्टिस करू तेवढं आपण परफेक्ट होत जाऊ, तेवढं आपल्याला चुका कळतात आपल्या प्रॅक्टिस करताना. त्यामुळे मी रोज प्रॅक्टिसला जाते. आणि आता माझं एक्झाम आहे, तर एक्झामची माझी तयारी सुरू आहे. तर ग्रॅज्युएशन मेकअपचा कोर्स म्हणजे ग्रॅज्युएशन त्यातला आहे, म्हणजे पूर्ण ओव्हरऑल कोर्स मी त्याचा ॲडव्हान्स कोर्स केलेला आहे. त्याच्यामुळे त्याची एक्झाम तर असणारच. आणि पूर्ण प्रॅक्टिस करून खूप छान तयार झालेली आहे. तुम्हाला मॉडेलवर खूप आवडले आहेत, कमेंटवरनं कळत आहेत. तर ब्रायडल बुकिंग्स ओपन झालेले आहेत. तर तुम्ही नक्की माझ्या मेकओव्हर पेजला तुम्ही मेसेज करू शकता. सायडर्स मेकअप्स असतील, तुमचे एंगेजमेंटचे मेकअप असतील, कसलेही मेकअप असतील, तर ते नक्की त्याचे बुकिंग्स ओपन झालेले आहेत. तर तुम्हाला इच्छा असेल की सुष्मिताच्या हातनं मेकअप करून घ्यायचा तर नक्की मला DM करा. आणि खूप थँक्यू, मॉडेल वर्कला माझ्या तुम्ही खूप सारं प्रेम दिलं आणि तुम्हाला माझं वर्क आवडतं आहे हे कमेंट्समधनं मला कळत आहे. तर येस, मी पण खूप एक्सायटेड आहेत छान छान ऑर्डर्स घ्यायला. तर तुम्ही पण एक्सायटेड आहात का? तर कमेंट करून सांगा. तुम्हाला जर तिकडे जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबला कमेंट्समध्ये सुद्धा टाकू शकता, मी कमेंट्ससुद्धा वाचते. तर नक्की तुमची ऑर्डर मला द्याल ह्याची मला खात्री आहे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण ही माहिती पोहोचवा. तुमचे कोणी नातेवाईक असेल, तुमची फ्रेंड असेल, ज्यांना मेकअप करायचं आहे, ज्यांचं वेडिंग डे आहे, तर नक्की सांगा त्यांना माझं पेज रेफर करा. चला आता मी निघते, उशीर झाला. तर मंदिरात आता जाता पाया पडतो. आता आमच्या बसची वाट बघतो, बस येईल का नाही.
अहो आमचे चालेत ऑफिसला. टाटा बाय बाय सी यू. डायरेक्ट सांग दुपारी भेटू. आणि इथे आम्ही नाश्ता करतो. इथं खूप आम्हाला आवडतं नाश्ता करायला. माझी बस आलेली नाही. हे मंदिर खूप छान आहे, मला खूप आवडतं. आणि रोज मंदिर छान धुवून काढतात सकाळ सकाळ. आणि इथं मोगरा पण आहे, त्यामुळे मोगऱ्याचा वास खूप भारी येतो. फायनली माझी गाडी भेटलेली आहे आणि आता मी चालली आहे मेट्रोने खरडीला माझी गाडी घ्यायला. मी खूप एक्सायटेड आहे. मला आता पूर्ण 1 आठवड्यानंतर माझी गाडी भेटते, तर मी खूप खुश आहे. मला असं झालं मी कधी माझी गाडी बघते आणि कधी माझ्या गाडीला अशी छान गट्टविटी वाटते. आता तुम्ही म्हणता काय वेड्यासारखं बोलते, पण येस मला गाडीला नीट झालेलं बघायचं. त्यामुळं मी असं झालं की मी कधी गाडीला बघते. तर चला मेट्रोने चालले आता. डायरेक्ट मेट्रोने आहो आणि मी आता एकत्रच भेटू आणि पहिली गाडी बघायची आहे. त्यामुळे खूप एक्सायटेड आहे मी गाडी बघण्यासाठी. तर आता तिकीट काढून झालेलं आहे आणि आता मेट्रोने डायरेक्ट आहोंना भेटेल मी आणि पहिली माझी गाडी घेईल. आता कधी गाडी बघते असं झालं आहे. खूप आठवड्यानंतर मला गाडी भेटते, त्यामुळं जास्तच एक्सायटेड झालेली आहे. तर चला मेट्रोने माझ्यासोबत सुरू. आमच्या अहो फुल गॉगल बिगल लावून, एवढं गॉगल बिगल लावून चला चला आता इकडून चला ना. जायचं का लिफ्टने गेला असतो. आता रिक्षाने प्रवास. आज सगळे मी पब्लिक ट्रान्सपोर्टचे मोड मी हे केले. पहिले काय बसनी, पहिले PMT ने आलो, AC वाली मस्त वाटलं. आणि त्यानंतर मेट्रोने आलो, मग अजूनच भारी वाटलं. आणि आता हे रिक्षाने चाललोय, आता अजूनच भारी वाटणार आहे. आणि नंतर चालत जाणार आहे. असा एक्सपिरियन्स घेतलाय भारीवाला. आमच्या सिद्धीचा रिझल्ट लागलेला आहे, त्यामुळे आम्ही घेतोय आता पेढे आणि आमच्या गाडीचे पण पेढे. गाडी आमची वेळेत झाली आणि छान परत पहिल्यासारखी झाली म्हणून 2-2 पेढे. आता बाकीची प्रोसेस करायची, पेमेंट करायचं आहे, आमची गाडी भेटेल. माझं नाव बघा काय लिहिलं, सुष्मिता चौधरी. कशी आहे मग फिलिंग? गणपती बाप्पा मोरया. एवढे मार्क्स पडले तरी बिचारी रडतीये. एवढे छान मार्क्स पडले तरी आम्हाला भेटण्यात महत्वाचं आहे. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळालं तरी रडतीये. आधी देवाला ठेव, देवाला ठेव, देवाला नंतर देवाला आता तुम्हाला पण आमच्या सिद्धीचे पेढे आणि आमच्या गाडीचे. तर आम्ही आलोय आता माझ्या घरी. ओम, मी माझ्या घरी आली आहे. ओम इकडे बघ, पटकन बघ. माझं घर आहे, आमचं घर आहे, माझं घर आहे, माझंच आहे हे. तुझं नाही, आपलं घर म्हणावं. मी माझ्याच घरात आली. हाकलून देईल तुला माझ्या घरात ना, कळलं का? अशी माझा हक्क आहे या घरावर, असं म्हणायचं नाही परत. नाहीतर एक इथून जाणार कोण आहे, मी का तू? हे पण घर आहे, मला 2-2 घर आहे. जा काय जा, सॉरी म्हण मला. चला आता आम्ही इथं आलो आहे. आता सानूला पण तुम्हाला दाखवतो लवकर लवकर. आमची सानू आणि सानिका आमची तुम्हाला दिसत नाही आहे, कारण सानिका खूप अभ्यास झालेली आहे आणि तिचा अभ्यास चालला आहे, त्याच्यामुळे ती तुम्हाला. तर आमची सानू अभ्यास करत होती आणि इतक्या वेळ पाहिलं ना कशी उशी पकडून बसली होती, कारण तिला तिचा चेहरा दाखवायचा नव्हता. आणि मॅडम मला सांगतायत की मी अभ्यास कशी करते, आता तुम्हाला दाखवत्या. इथं लावलाय माझा फोटो. इथं ती अभ्यासाला बसली आणि ती म्हणती इकडं तोंड करून मला समजून सांग. असं असं बसायचं बघ, हां असं बसायचं आणि मग दीदीला सांगायचं मेजर लॉस असेल ना तर मेजर लॉस कसं होतं. मग दीदी तोंड म्हणणार नाही, चुकलं.
परत हा. आपण या असला अभ्यास असतो हिचा. आणि इकडे मम्मी परत चहा घेऊन आली, डबल चहा झालं तरी हिचा चहा काही संपत नाही. तर चला आम्ही जातो काकाची इथं आता जेवायला. हा खाटखुट मटण आहे तर मटण खायला जातो आणि तिथून सरळ घरी डायरेक्ट. तर काकांनी केले मटण खास, तर मटण खायला जातो. आणि ओमनी माझ्यासाठी चहा आणला, थँक्यू ओम. आणि आम्ही चाललोय चला. तर अशा प्रकारे माझी गाडी नीट झालेली आहे, इथे बघू शकता डेंट पूर्ण निघालेला आहे. खूप खुश आहे मी, डेंट गाडीचा व्यवस्थित आता सगळं निघाले, गाडी एकदम टकाटक मस्त झालेली आहे. गाडी माझी एकदम नीट झालेली आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे, खूप हॅप्पी आहे. कारण मी माझ्या गाडीची खूप आठवडाभर झाली वाट बघत होते, त्यात इन्शुरन्स होत नव्हता, इन्शुरन्सला प्रॉब्लेम आले. तर इन्शुरन्ससाठी म्हणजे काय काय करावं लागलं, ॲक्सिडेंट झाले आम्हाला कोणते कोणते प्रोसेस करावी लागले. आणि इन्शुरन्स असं वाटतं सोपं आहे पण ते पण सोपं नाही. माझी खूप साऱ्या गोष्टी झाल्या की ॲक्सिडेंटमध्ये म्हणजे पुढचं वर्ष पण माझं म्हणजे डॅमेज झालं होतं, ते आम्हाला अप्रुव्हल भेटत नव्हतं. नशिबाने मी ब्लॉग काढला तर त्या ब्लॉगमुळे मला प्रूफ भेटला. तर अशा कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि कोणतं इन्शुरन्स घेतलं पाहिजे आणि कोणतं घेतलं नाही पाहिजे हे मी त्या ब्लॉग काढलेला आहे. तर तुम्हाला ब्लॉग बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा की ताई असं ही इन्फॉर्मेशन आम्हाला ऐकायला आवडेल. तर तो ब्लॉग काढलेला आहे कारण आमची भांडणंसुद्धा झाली होती इन्शुरन्सवाल्यासोबत. तर त्याने आम्हाला काही गोष्टींचे म्हणजे जिथं जिथं खराब झालं होतं काही गोष्टींना अप्रुव्हल दिलं होतं नव्हतं, काही गोष्टींना अप्रुव्हल दिलं होतं, एका गोष्टीला अप्रुव्हल देतच नव्हते, 4 दिवस लावले. तर तो ब्लॉग बघायचा असेल तर नक्की सांगा आणि माझ्या गाडीला परत तर त्याचा ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि कशी आम्ही प्रोसेस केली आणि कसं त्याला अप्रुव्हल मिळवून घेतलं. कारण काही गोष्टी आणि काही एवढं प्रूफ करावं लागते की ॲक्सिडेंट कसा झाला, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी. कारण ॲक्सिडेंट झाल्यावर आपल्याला लक्षात राहत नाही की नेमकं कशाचे फोटो घ्यायचे, काय व्हिडिओ घ्यायचे. तर त्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं म्हणजे त्याच्यावरनंच आम्हाला कळालं की प्रत्येक गोष्टी ॲक्सिडेंट झाल्या सगळ्या गोष्टींचे फोटो व्हिडिओज काढून घेतले पाहिजेत आणि इन्शुरन्सवाल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याकडे जी प्रूफ आहे ते सगळे प्रूफ दिले पाहिजे, तेव्हा ते अप्रूव्ह होतं. त्याशिवाय होत नाही. त्याच्यासाठी मला 5-6 दिवस वेस्ट केले माझे, मग मला माझी गाडी मिळाली. तर आता गाडी एकदम छान झालेली आहे. माझ्या गाडीला कुणाची नजर नको लागायला. खूप जीव आहे गाडीमध्ये माझा, त्याच्यामुळे मग माझ्या गाडीला मला जो एक्सपिरियन्स आला तेच तुम्हाला पण पुढे जाऊन एक्सपिरियन्स म्हणजे भेटावा, त्याच्यासाठी मी तो ब्लॉग काढला. म्हणजे पुढे जाऊन तुम्ही इन्शुरन्स काढताना विचार केला पाहिजे कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी इन्शुरन्स काढताना गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यामुळे तो ब्लॉगसाठी स्टेटस. इकडं मम्मी टाटा बाय बाय करायला पार वरून 3ऱ्या मजल्यावरनं खाली येते. इतक्या आत्ता भेटले तरी खाली आलीच भेटायला. ही मॅडम कधी बसले माहिती नाही, चालली आमच्यासोबत जेवायला. हां VIP ट्रीटमेंट, VIP ट्रीटमेंट आहे ये. बाय 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 बाय. तर आमच्या काकीने केले मटण, भाकरी, भात. आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली का तर कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यानंतर खूप अशी शॉर्टमध्ये सांगितली आहे, डायरेक्ट वाटण वगैरे करून असं एक स्टेप बाय स्टेप नाही दाखवली कारण त्याच्यात खूप मोठा ब्लॉग होऊन जातो. तर ओव्हरऑल आजचा डेली ब्लॉग तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, असंच प्रेम द्या, असंच सपोर्ट करा. बाय.